जे लोक विजा घेऊन या ठिकाणी आलेले आहेत त्यांची सगळी माहिती ही राज्य सरकारकडे उपलब्ध आहे। त्यांचं आयडेंटिफिकेशन झालेलं आहे, त्यांना नोटिसेस दिलेल्या आहेत आणि त्यांना परत पाठवण्याची व्यवस्था झालेली आहे। ते सगळे परत जात आहेत। कोणी जर अवैधरित्या आला असेल तर त्यालाही शोधण्याची प्रक्रिया आपली निरंतर चालू असते। पण साधारणपणे ज्या प्रमाणात अवैध बांगलादेशी आपल्याला सापडतात त्या प्रमाणात अवैध पाकिस्तानी हे सापडत नाहीत। त्याच्यामुळे आता पहिला जोर हा आपला जे लोक या ठिकाणी विजा घेऊन आलेले आहेत त्यांना सगळ्यांना 48 तासात बाहेर काढायचं, त्याच्यावर पोलीस नीट काम करतायत। सर, एक बरेच इश्यूज सुद्धा येत आहेत त्याच्यामध्ये, काही हॉस्पिटलायझेशनसाठी आलेल्या फॅमिलीज आहेत मेडिकेशनसाठी। एक फॅमिली आहे ज्यांची 2 मुलं हार्ट डिसीजने त्रस्त आहेत, तर त्यांनी फार रिक्वेस्ट केली आहे स्टेटला। पॉलिसीचा विषय पण अशा केसेसमध्ये बघा असं आहे की या संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारचा नाही, तो केंद्र सरकारचा अधिकार आहे। पण त्याच वेळी जसं इथे आपण अशा प्रकारे सगळ्यांना बाहेर जायला सांगितलंय तसंच पाकिस्तानात देखील त्यांनी तेच केलेलं आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की ठीक आहे, मानवतेच्या दृष्टिकोनातनं कोणाच्याबद्दल काय सिंपती असेल ती असतेच आपली, पण शेवटी जेव्हा देशाच्या सुरक्षिततेचा आणि देशाच्या अस्मितेचा विषय येतो त्यावेळी काही कडक निर्णय देखील घ्यावे लागतात। खरं म्हणजे पाकिस्तानच्या सरकारला समजलं पाहिजे की त्यांची निर्भरता भारतावर आहे आणि ज्या प्रकारे आतंकवादाला ते समर्थन देतात, मानवतेचा एक प्रकारे जे ते खून करतात, मला असं वाटतं आज जगातला कुठलाही देश पाकिस्तान सोबत उघडपणे उभा राहू शकत नाही। ही पाकिस्तानची परिस्थिती। पाकिस्तानच्या मंत्र्यांनी पंतप्रधानांना शिवीगाळ केली, ते उघडपणे धमकी देतात की आमच्याकडे न्यूक्लिअर बॉम्ब आहे। खायला पैसे नाही, कशाचा न्यूक्लिअर बॉम्ब सांगतात? खायला पैसे नाही, त्यांच्याकडे भुके मरून राहिले लोक, काय त्यांची अवस्था न्यूक्लिअर बॉम्ब सांगून राहिले?